जय
लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची अखय छुडा हया अंगन मोती मजबरी कृपा बहुतांची बोधमुरारा शिष्यारी चौऱ्याशी शिक्षका लाडकी संता मजबरी कृपा बहुतांची तुका मजवरी म्हणत असताना द्या, बोलत असताना कमी ठेवा. विढाला जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांच्या संबंधाने एक अलौकिक असा स्वजीवनाचा संबंध जोडल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या फलश्रुतीचा विचार या अभंगामध्ये प्रतिपादन करत आहेत. विढाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाबद्दल अल्पसा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भाविक भारतीय वारकरी महामंडळ सोलापूर जिल्हा तसे माढा तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रतिवर्षी आपण वेगवेगळ्या क्षेत्रावरती अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करतोय. पंचदिनी कीर्तन महोत्सव, यामध्ये कथा आणि प्रवचन अशी भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असणारा आपला हा पंचदिनी कीर्तन महोत्सव सोहळा परमार्थिक स्नेही श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज
यांच्या मी पहिल्या दिवशी बोललो आहे कथेमध्ये बोलत असताना, शुद्ध संकल्पातून निर्माण झालेला त्या ठिकाणी हा एक वृक्ष आहे. त्याला सहकार्य करणारी सर्वच त्या ठिकाणी महाराज मंडळी असतील, अगदी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी मदत करणारी सर्व मंडळी असतील, सर्वांच्या वतीने जी आपण आलेली सर्व जी मंडळी आहेत सर्वांच्या वतीने महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देतो. तुम्ही म्हणाल का? याचं कारण आहे, काल बहुतेक महाराजांनी बोलताना बोलून गेले की मुक्ताईनगर हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल, येण्याची इच्छाही मनामध्ये निर्माण झाली असेल, परंतु हे एक औचित्य महाराजांनी आपणाला प्राप्त करून दिलं. त्यांचे उपकार आहेत. ऐका बरं, आता हे आमच्या दृष्टीने हे उपकारच आहेत त्यांच्या आमच्यावरती. तुम्ही म्हणाल का? इतर गावामध्ये इतर ठिकाणी केलेली सेवा आणि क्षेत्रावरती केलेली सेवा यामध्ये फार मोठं अंतर आहे. ऐका बरं, कीर्तनकाराचे प्रकार सांगत असताना शतकोटीकाराने जवळजवळ 4-5 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये सच्चा कीर्तनकार, मला पुढचं जास्त बोलायचं नाही, फक्त विस्तार न करता त्यांचे प्रकार सांगून जातो. सच्चा कीर्तनकार, अच्छा कीर्तनकार, बच्चा कीर्तनकार, लुच्च्या कीर्तनकार आणि महालुच्च्या कीर्तनकार, शतकोटीकारांनी केलेले कीर्तनकाराचे प्रकार. त्यापैकी सच्चा कीर्तनकार कोणाला म्हणतात? ऐका, फक्त आणि फक्त क्षेत्रावरती सेवा जो करतो त्याला म्हणतात सच्चा कीर्तनकार. विठ्ठल महाराजांचे उपकार आहेत की महाराजांनी आईसाहेबांच्या पवित्र दरबारामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, सर्वच महाराज मंडळींच्या वतीने. नाहीतर विचार केला तर आपण कशाला इकडे आलो असतो? महाराज एवढ्याला आलो असतो काय गुरुजी? नाही ना. त्यांचे उपकार आहेत म्हणून त्यांना धन्यवाद देतो. वेळ अगदी मोजका आपल्या हातामध्ये शिल्लक आहे, मला जास्त वेळ बोलायचंही नाही. अगदी 1-अर्धा-पाऊण तास जेवढं शक्य होईल तेवढं आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऐका मायबाप, संसार आणि परमार्थ ही दोन वेगळी वेगळी भिन्न असणारी क्षेत्र आहेत. संसार एक वेगळं क्षेत्र आहे, परमार्थ एक वेगळं क्षेत्र आहे. संसार चांगला व्हावा, सफल व्हावा असं वाटत असेल तर संसारामध्ये एक गोष्ट असली पाहिजे, आणि परमार्थ नावाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा परमार्थ आपला सफल व्हावा, साध्याला पोहोचावा असं वाटत असेल तर परमार्थामध्ये सुद्धा एका गोष्टीची नितांत गरज आहे. दोन वेगळी वेगळी क्षेत्र आहेत, दोन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये एका गोष्टीची गरज आहे. कुठल्या गोष्टीची गरज आहे? ऐका, संसारामध्ये किती जरी माणूस पळाला पण त्याच्या जीवनात संसारात जर भाग्याची अनुकूलता नसेल, प्रारब्धाची अनुकूलता नसेल तर त्याचं ते पळणं व्यर्थ ठरत असतं. कारण तो किती जरी पळाला तरी त्याला त्यातून म्हणावं तसं फल मोबदला मिळू शकत नाही. विठ्ठल माणसं पुष्कळ पळतात, पण पळून फक्त संसार सुखाचा होत नसतो. फक्त पळल्याने जीवन सुखी बनतं असं नाही आहे. मग ऐका, जर पळणारा सुखी ठरला असता तर सुभाषितकारांनी वर्णन केलं, सर्वात अगोदर कुत्रा सुखी झाला असता. सतत पळत असतो की नाही महाराज कोण कुत्रा, पण सुख आहे का त्याच्या जीवनात? नाही. म्हणून संसारामध्ये एक गोष्ट असली पाहिजे, त्या गोष्टीचं नाव आहे भाग्य. भाग्याची अनुकूलता असली पाहिजे तरच आपला संसार आपणाला सुखदायक ठरतो, अन्यथा नाही. कितीही धावपळ करा. चला संसार थोडा बाजूला ठेवा, उदाहरणं पुष्कळ देता येतील. एक उदाहरण देऊन जातो, ऐकलेलं आहे म्हणून करता. ऐका, एक गृहस्थ कर्ज झालं आणि कर्ज झाल्याच्या नंतर त्याने विचार केला काय की जीवन संपवलेलं बरं, आपल्याच्याने कर्ज त्या ठिकाणी आता फेडू शकत नाही आपण. बऱ्याच वेळेला माणसं क्षुल्लक कारणासाठी अमूल्य किमतीचं जीवन, परमात्म्याने दिलेला हा जीव देवानं दान दिलेला आहे. महाराज, जेने हा जीव दिला जीव परमात्म्याने दान दिलेला आहे. परमात्म्याने दिलेली वस्तू नष्ट करण्याचा माणसाला बिलकुलही अधिकार नाही. पण माणसं
क्षुल्लक कारणामुळं काही घडून जातं जीवनामध्ये आणि माणसं अमूल्य किमतीचं जीवन संपवतात, म्हणजे आत्महत्या करतात. तसा त्याच्याही मनामध्ये विचार आला, कर्ज आपण फेडू शकत नाही, मग आत्महत्या केलेली बरी. त्याला पोहता येत नव्हतं, नदी होती, त्यानं विचार केला जावं त्यामध्ये उडी टाकावी. त्या तयारीने निघाला. अगदी आता जाऊन उडी टाकणार आहे नदीमध्ये, एवढ्यामध्ये त्याच्या कानावरती काही शब्द आले. असं उडी टाकणार एवढ्यात त्याच्या कानावरती शब्द आले, झुणका भाकर. काय शब्द आले? झुणका भाकर. त्यानं बघितलं कोण बोलत आहे. एक मावशी होती बघा, तिनं एका पाटीमध्ये एक 25-30 भाकरी घेतलेल्या, एका पातेल्यामध्ये थोडंसं बेसन घेतलेलं. ती काय करायची, त्या भाकरीवरती थोडं बेसन टाकायची आणि 2 रुपयाला भाकरी विकायची. जुना काळ 2 रुपयाला भाकरी विकायची. या ग्रस्ताने बघितलं, कोणी मरायला चाललेला जो होता त्याने, आणि विचार केला, अरे हिच्याकडे भांडवलच किती आहे, 25-30 भाकरी आहेत, ही जीवन जगू शकते, मग आपण का जीवन त्या ठिकाणी संपवावं असा विचार केला. आणि त्यानं दुसऱ्याच दिवशी तसंच एका पाटीमध्ये त्या ठिकाणी भाकरी घेतल्या, एका पातेल्यामध्ये महाराज त्या ठिकाणी बेसन घेतलं आणि तो झुणका भाकर विकायला लागला. तिच्यापासून थोड्या दूर अंतरावर जाऊन बसला, विकायला लागला. बघता बघता याचं भाग्य याला अनुकूल ठरलं. प्रयत्न आहेत पण भाग्याची अनुकूलता लाभली. रस्त्यावर बसत होता. हळूहळू महाराज एक छोटंसं स्टॉल झालं. हळूहळू त्या स्टॉलचं रूपांतर एका मोठ्या हॉटेलमध्ये झालं. हळूहळू त्या एका मोठ्या हॉटेलचं रूपांतर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालं. त्या पंचतारांकित हॉटेलच्या काही शाखा झाल्या तालुक्यात. बरं, फक्त तालुक्यात नाही, जिल्ह्यातही काही शाखा झाल्या. फक्त जिल्ह्यात नाही, स्वतःच्या राष्ट्रात काही शाखा झाल्या. फक्त स्वराष्ट्रात नाही, तर पूर्ण देशात संबंध शाखा झाल्या. पूर्ण देशात नाही तर परदेशात सुद्धा त्या व्यक्तीच्या शाखा त्यांनी हॉटेलच्या सुरू केल्या. त्या माणसाचं नाव आहे, हे घडलेलं आहे बरं. त्या माणसाचं नाव आहे विठ्ठल कामत. आपण जर बघितलं असेल कुठे आपल्याला त्यांची हॉटेल बघायला मिळतात बघा. कर्ज झालं आहे म्हणून करता मरायला निघालेला व्यक्ती, पण अख्खं जग व्यापलं महाराज त्या माणसाने. आता मला सांगा, झुणका भाकर विकणारी, हॉटेल चालवणारी मंडळी कमी आहेत काय? अरे पुष्कळ आहेत. गल्ल्या गल्ल्यामध्ये आपल्याला हॉटेल चालवणारी मंडळी दिसतात, बरोबर आहे की नाही? पण त्याला जसं पूर्ण जग व्यापता आलं तसं सर्वांना शक्य होतं का? शक्य होत नाही. का? याचं एकच कारण आहे की त्याच्या जीवनात त्याच्या प्रयत्नाला भाग्याची साथ मिळाली आणि इतरांना भाग्याची साथ मिळत नाही. म्हणून त्यांच्या धंद्यात त्यांना फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच होताना आपणाला दिसतंय. संसारात भाग्य असावं लागतं. परमार्थामध्ये एक गोष्ट असली पाहिजे बघा. त्या गोष्टीशिवाय आपला परमार्थ कधीच साध्यापर्यंत जात नाही, कधीच सफल होत नाही आपला परमार्थ. कुठली गोष्ट? परमार्थात जी गोष्ट असावी लागते त्या गोष्टीचं नाव आहे कृपा. कुठली? कृपा असावी लागते. कृपेशिवाय आपला परमार्थ कधी सफल होत नाही. आता ती बऱ्याच जणांची कृपा असावी लागते. अगदी परमार्थात यावं असं वाटण्यासाठी पहिली स्वतःवर असावी लागते, ती मनाची कृपा असावी लागते बघा. मनाची कृपा झाल्याशिवाय माणसाला वाटत नाही आपण सप्त्याला जावं. आता आपल्या परिसरामध्ये एवढीच माणसं आहेत का? नाही. पण आपणाला वाटलं, मनाने कृपा केली म्हणून यावं वाटलं. ऐका बरं, मनाची कृपा होणं हे फार महत्त्वाचं आहे पहिलं. तेव्हा माणूस परमार्थामध्ये पदार्पण करत असतो. परमार्थात आल्याच्या नंतर ऐका, फक्त मनाची कृपा होऊन भागत नाही. मनाने परमार्थात आला, मनाने कृपा केली परमार्थात आला आणि पुन्हा मनानेच वागायला लागला, चालतं काय? नाही चालत. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला. मनोमार्गे
परमार्थ करून चालत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. म्हणून मग परमार्थामध्ये आपणाला दिशा दाखवणारा कोणीतरी मार्गदर्शक असावा लागतो, म्हणजे संत असावे लागतात. मग दुसरी कृपा व्हावी लागते, ती संतांची कृपा व्हावी लागते. नंतर शास्त्राची कृपा होत असते संतांची कृपा झाल्यावर. जोपर्यंत संत कृपा होत नाही तोपर्यंत शास्त्र आपणाला त्यांचा सारगर्भित अर्थ कधीच सुचवत नाहीत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. विडाला आपण ग्रंथ वाचत नाही का? ग्रंथ वाचतोच की महाराज, पण ग्रंथाचा अर्थ आपणाला कळतोच असं नाही. का कळत नाही? याचा अर्थ असा आहे, आपण दुसऱ्या क्रमांकाच्या कृपेला अजून पात्र झालेलो नाहीत. जोपर्यंत संतांची कृपा होत नाही तोपर्यंत ग्रंथ त्यांचा सारगर्भित अर्थ आपणाला समजून देत नाहीत महाराज, कळत नाही आपणाला. मग ऐका, तिसऱ्या क्रमांकाला व्हावी लागते ती शास्त्राची कृपा व्हावी लागते. आणि एकदा शास्त्राची कृपा झाली की मग भगवान परमात्मा कृपा करत असतो. चला, एवढ्या कृपा व्हाव्या लागतात. पण परमार्थात हा शब्द कुठला आहे? परमार्थातला. मी सुरुवातीलाच बोललो काय बघा, कृपा शब्द कधी संसारात आणायचा नाही, आणि संसारातला भाग्य प्रारब्ध हा शब्द कधी परमार्थात आणायचा नाही. बरीच माणसं बोलतात, त्यांना जर म्हटलं ना का हो फार सुंदर नियोजन आहे बघा मुक्ताईनगरला, आईसाहेबांच्या पवित्र दरबारामध्ये 5 दिवस आपणाला राहण्याची संधी आहे, चला ना कार्यक्रमाला. माणसं सरळ बोलताना बोलतात, आमच्या कुठं भाग्यात आहे महाराज ते परमार्थ, आमच्या कुठं भाग्यात आहे असं माणसं बोलताना बोलतात. आमचं कुठं एवढं मोठं नशीब आम्हाला तिकडे येता येईल. ऐका, परमार्थ भाग्यामध्ये, ते भाग्य परमार्थात कधी घालायचं नाही. महाराज बोलताना बोलतात, भजन घाली भोगावरी, अकर्तव्य मनी धरी, आणि धिगत्याचे जिने पण त्याच्या जीवनाचा धिक्कार असो. कोणाच्या जीवनाचा? की जो भजन परमार्थ प्रारब्धावर घालतो, की माझ्या कुठं प्रारब्धात आहे, माझ्या कुठं भाग्यात आहे. प्रारब्ध भाग्य कधी संसारात आणायचं नाही. तसं कृपा शब्द कधी महाराज संसारामध्ये, प्रारब्ध भाग्य कधी परमार्थात आणायचं नाही, आणि कृपा शब्द कधी संसारात आणायचा नाही. पण आपण संसारातही म्हणतो काय, शुल्लक काही काम असलं तरी माणसं सरळ बोलताना बोलतात, कृपा करून एवढं काम करता का? कृपा करून. बरं, साध्या गोष्टीसाठी सुद्धा माणसं म्हणतात थोडी कृपा करता काय? अरे कृपा शब्द एवढा निम्न दर्जाचा नाही आहे की तो संसारातल्या शुल्लक काही गोष्टीच्या प्राप्तीसाठी वापरावा. ऐका बरं, कृपा शब्द फार महत्त्वाचा आहे. किती महत्त्वाचा आहे? कशाला म्हणतात कृपा? आपण सतत ऐकत असतो बघा, कृपा कृपा. कशाला म्हणतात कृपा? कृपा शब्दाचा अर्थ होतो आपला अधिकार नसताना सुद्धा आपणाला एखादी गोष्ट जर मिळत असेल तर समजून चलावं आपल्यावर कृपा आहे, म्हणून अनधिकारी असून सुद्धा आपणाला ती गोष्ट मिळाली आहे. साधं बोलतो, ज्ञानोबरायांच्या प्रसंगाचं थोडंसं चिंतन करून बघा, विस्तार करणार नाही. मला सांगा, रेड्याला बोलण्याचा अधिकार आहे का? रेडा कधी बोलतो का? बोलत नाही. बोलण्याचा अधिकार नाही रेड्याला. मग रेडा तिथे बोलला की नाही ज्ञानोबरायाच्या समोर? वेद म्हटला की नाही रेड्याने ज्ञानोबरायाच्या समोर? बोलला का नाही? मला सांगा, बोलण्याचा अधिकार आहे का रेड्याला? नाही. पण बोलला का नाही ज्ञानोबरायाच्या समोर? नाही बोलला. ऐका, माझं लक्ष, थोडं बोलण्याकडे लक्ष द्या. तिथेही रेडा पैठणला बोललेला नाही. तुम्ही म्हणाल मग ते तुम्ही जे सांगताय ते प्रमाण, तुम्ही प्रत्येक प्रमाण त्या ठिकाणी बारकाव्याने बघा. या प्रसंगाचं वर्णन करणारी प्रत्येक प्रमाण, कोणत्याच प्रमाणात असं वर्णन नाही रेडा बोललाय म्हणून. मग प्रत्येक प्रमाणात असंच वर्णन आहे रेड्याला बोलवलंय म्हणून. थोडं शब्द लक्षात घ्या बरं. रेडा बोलला आणि रेडा बोलवला याच्यात फार मोठं अंतर आहे. रेडा बोलला असं म्हटलं की रेड्याचं स्वसामर्थ्य झालं, पण रेड्याला बोलवलं म्हटलं की रेड्यावरती ज्ञानोबरायांनी केलेल्या कृपेचा परिणाम झालं. विढाला बोले वेद निर्जीव
चाले भिंत महिमा अगाध. द्रुपद काय म्हटलात तुम्ही? जय देव जय देव जय जय ज्ञान सिंधू. होता कृपा तुमची पशु वेद बोले. तुमची कृपा होता पशु वेद बोले. कृपेचं महत्त्व मी सांगतोय आपणाला, ऐका. कृपा कशाला म्हणतात? अधिकार नाही बोलण्याचा पण तरीही रेडा बोलला, ही कृपा. चालण्याचा अधिकार नाही आहे भिंतीला पण तरीही भिंत चालली, ही काय आहे? तुमची कृपा होता निर्जीव भिंत चाले महिमा आघात. ऐका बरं, हा कृपा शब्द एवढा महत्त्वाचा आहे पण आपण कुठेही वापरतो. पण कृपा हा शब्द संसारात नसावा, तो परमार्थातच शोभणारा शब्द आहे. ऐका बरं, ते ज्येष्ठ गुरुबंधू उमेश महाराज यांच्या मुखातनं चिंतन ऐकलेलं आहे. ते म्हटले, हां, कल्पना करा काय की एका गृहस्थाने अगदी 50 लाख रुपयाचा त्या ठिकाणी हिरा घेतला. हिरा किती लाख रुपयाचा? 50 लाख रुपयाचा. आता तो हिरा त्याला अंगठीमध्ये त्या ठिकाणी घालायचा आहे. मला सांगा, ज्या अंगठीत तो हिरा बसवायचा आहे ती अंगठी पितळेची असावी का जर्मलची असावी का स्टीलची असावी का लोखंडाची असावी? नसावी. बरं, मग काशाची असावी का? नाही, कशाची असावी? सोन्याचीच असावी. का? कारण एवढा अमूल्य किमतीचा हिरा महाराज, त्या हिऱ्याची शोभा राहिली पाहिजे. ऐका बरं, ते लोखंडामध्ये जर लोखंडाच्या अंगठीत तो हिरा बसवला काय उपयोग आहे महाराज? त्या हिऱ्याची काही किंमत आहे का? काहीच नाही, किंमत शून्य झाली. मग जसं त्या हिऱ्याची शोभा अबाधित राहावी वाटत असेल तर त्या हिऱ्यासाठी जी अंगठी लागेल, ज्या अंगठीत तो हिरा बसवायचा आहे त्या अंगठी कशाची असली पाहिजे? सोन्याचीच असली पाहिजे. मग सोन्याच्या अंगठीने हिऱ्याची शोभा आहे आणि त्या हिऱ्यामुळे सोन्याची सुद्धा शोभा आहे महाराज. शोभविले रे रा जसं हिऱ्याची अंगठी हिरा सोन्याच्याच अंगठीमध्ये शोभतो तसं कृपा हा शब्द फक्त आणि फक्त परमार्थामध्ये शोभतो. आता माणसं काय आहे बघा, व्यवहारात कृपा शब्द वापरतात. काय करतात म्हणतात, शेजाऱ्याची जमीन जर विकायला निघालेली असेल ना नाना आणि ती जर घेतली तर माणसं बोलतात काय, महाराज देवाची कृपा झाली, बरं झालं शेजारीच निघालेलं होतं विकायला आणि ते घेतलं बघा. काय झालं? देवाची कृपा झाली. झोपडीतनं माणूस बंगला बांधला आणि बंगल्यात राहायला गेला. माणूस सरळ बोलताना बोलतो काय, देवाची कृपा झाली. मग ऐका, कृपा हा असा विषय आहे, भगवंताच्या कृपेनं, संताच्या कृपेनं, शास्त्राच्या कृपेनं संसारातील काहीच त्या ठिकाणी वृद्धी होत नाही. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे बरं. काय, संसारातली कुठलाच लाभ आपणाला देवाच्या कृपेनं मिळत नाही. देवाच्या कृपेनं कधीच आपला संसार चांगला होत नसतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल एखाद्याचा चांगला संसार झालेला तो देवाच्या कृपेनं नाही तर कशा? नाही, ते त्याचं प्रारब्ध आहे. संसारामध्ये प्रारब्ध भाग्यच लक्षात ठेवलं पाहिजे. मग ज्याच्यावर देवाची कृपा होत असते का, त्याचं काय होतं सांगतो. काय होतं ऐका, भगवंताची ज्याच्यावर कृपा होते ना त्याचा संसार चांगला नाही होत. मग आहे त्या
दगड पडतो. बरं आहे का? म्हणजे संसारात त्याच्या वृद्धी नाही होत ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याच्यावर. मग काय होतं माहिती आहे का? त्याची परिस्थिती कधीच सुधरत नसते. ज्याच्यावर देवाची कृपा होते ना त्याची परिस्थिती सुधरत नाही, पण त्याची मनस्थिती मात्र फार सुदृढ होते. बरं शब्द लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल कसं काय? ऐका, बरेच वेळेला तुम्ही बघा, ज्याच्यावरती देवाची कृपा होते का त्यांचा संसार चांगला नसतो, पण जी परिस्थिती आहे जीवनामध्ये ना त्या परिस्थितीमध्ये आनंदाने जीवन कसं जगावं हे तत्त्वज्ञान देवाच्या कृपेनं त्यांना प्राप्त होतं. कशी का परिस्थिती असत नाही. अगदी तुकोबरायाचं साधू संतांचं चरित्र तुम्ही बघून घ्या, संत चरित्र सर्वच बघून घ्या तुम्ही. आपल्या संसारातून त्यांच्या संसारामध्ये तुलना करून बघा, लक्षात येईल. आपल्याकडे सर्वच आहे, त्यांच्याकडे आपल्याकडे आहे त्यापैकी काहीच नव्हतं, पण आपण अजूनही अतृप्त आहोत. संत महात्मे हे अगदी तृप्त होऊन गेले होते महाराज, काहीच नसताना. का? कारण परमात्म्याची ज्याच्यावर कृपा होते ना तो आहे त्या परिस्थितीमध्ये काय करतो महाराज, त्या ठिकाणी आनंदाने राहत असतो. हा कृपेचा विचार आहे का? नाही तर बरेच वेळेला काय झालं, गुरुनाम गुरु श्री गुरु ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर यांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे बघा. मामासाहेबांच्या चरित्रातला प्रसंग आहे. काय झालं, एक मुलगा, सतत मामाकडे येणारा मुलगा मामाकडे आला. मामाने त्याचा चेहरा बघितला, थोडा आनंदित दिसला. तो माणसाकडे बघितल्याबरोबर चेहऱ्याकडे बघितलं कीच लक्षात येतं महाराज की नेमकं काय चाललंय, आतून कसं आहे. आता ते आम्हाला सवय झाली आहे, कीर्तनामध्ये माणसाचे तोंड बघितले कीच कळतंय आम्हाला की ह्यांना पटायला लागलंय, रुचायला लागलंय का ह्यांना आवडत नाही. लक्षात येतं महाराज, ते चेहरा बघितला की लक्षात येतं. तसं त्याचा चेहरा बघितला मामाने, आणि मामाने त्याला बोलायला सुरुवात केली. म्हणे मामा त्याला विचारतात, का रे नेमकं काय झालं, तू एवढा आनंदित दिसतोयस, काय झालं. त्यानं उत्तर दिलं, मामा माझ्यावर आज ज्ञानोबरायाची कृपा झाली. म्हणे काय म्हटला तो, माझ्यावरती ज्ञानोबरायाची कृपा झाली. मामाला आनंद वाटला, आपला शिष्य आहे आणि म्हणतोय माझ्यावर ज्ञानोबरायाची कृपा झाली. बस आनंद वाटला. आणि विचारलं, का रे तू म्हणतोयस तुझ्यावर ज्ञानोबरायाची कृपा झाली, सांग बरं नेमकी तुझ्यावर काय कृपा झाली. हां, तो म्हणायला लागला, काही नाही मामा, तुम्हाला तर माहीत आहे 2 वर्षापासून घरचे मुलगी बघत होते माझ्यासाठी, लग्न जमत नव्हतं आणि आज लग्न जमलंय म्हणून म्हणतो काय, माझ्यावर ज्ञानोबरायाची कृपा झाली. कशामुळं? लग्न जमल्यामुळं. काय म्हणतोय? ज्ञानोबरायाची कृपा झाली. मामासाहेब त्याला म्हणायला लागले, येडी हळद. अरे ज्ञानोबरायाची कृपा झाल्याच्या नंतर लग्न जुळत नसतं. मग ज्याच्यावर ज्ञानोबरायाची कृपा होते का त्याला ज्ञानेश्वरी कळत असते. ज्याच्यावरती तुकोबरायांची कृपा होते त्याला गाथा कळत असतो. संतांची कृपा ज्याच्यावरती होते ना त्यांना महाराज त्या ठिकाणी संत वाङ्मयाकडे बघण्याची नजर कृपेनं प्राप्त होत असते. संतांच्या कृपेनं ही कृपा आहे. पण आपण आता संसारातही छोट्या क्षुल्लक गोष्टीला म्हणतो कृपा. तुकोबराय बोलतात, माझ्या जीवनात सर्वांचीच कृपा झाली, म्हणजे ज्यांची व्हावी लागते त्यांची कृपा झाली. विस्तार करत नाही, आता वेळ फार कमी आहे माझ्याकडे. ज्यांची व्हावी लागते त्यांची कृपा माझ्या जीवनात झाली. आता काय आहे, पहिली कृपा आहे तिचा थोडा विचार करतो, बाकीचा जास्त विस्तार करत नाही. माझ्यावर सुरुवातीला मनाची कृपा झाली. तुकोबराय बोलतात, मनाची कृपा होणं म्हणजे काय महाराज, मन सहजासहजी कोणावर काय झालं बघा, चला असू द्या. मनाची कृपा होणं म्हणजे नेमकं काय, तर काय आहे बघा. मनाचं चिंतन करत असताना महाराजांनी चिंतन केलेलं आहे. मनुराजा एक देह पुरी, असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पुत्र संपन्न भारी, देने कृपा केली आम्हावरी गा, मनवनी आलो या दिशा. त्या मनाने तुमच्या माझ्यावर कृपा केली आहे म्हणून इथं आलोत. बरं, आपण कृपा केली आहे म्हणूनच आलोत. तुम्ही म्हणाल मन कृपा करतं म्हणजे नेमकं काय करतं, ऐका. ते असे नांद तू त्याशी दोघी नारी, 2 पत्नी आहेत म्हणे, 2 बायका आहेत मनाच्या. कोण कोण? नाना
त्या आता देह कोणताही असू द्या, देह पुरुषाचा असू द्या किंवा शरीर स्त्रीचं असू द्या, मन आहे की नाही प्रत्येक देहामध्ये. मग त्या मनाला दोन बायका आहेत. एका पत्नीचं नाव आहे मनाच्या, तिला म्हणतात प्रवृत्ती, आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आहे तिला म्हणतात निवृत्ती. आता हे चला जाऊ द्या, विस्तार नको. एक आहे का ती जीवाचं कल्याण करणारी आहे, आणि दुसरी जी आहे का ती जीवाचं पतन करणारी आहे. मग या मनाला सवय काय माहिती आहे का? मनाची आवडती पत्नी कोणती माहिती आहे का? जी जीवाचं नुकसान करते का मन तिच्यातच गुंतलेलं आहे. जी जीवाचं कल्याण करते मन तिच्याजवळ येत नाही. तुम्ही म्हणाल कोण नेमकी कल्याण करणारी कोणती पत्नी आहे आणि अहित करणारी कोणती पत्नी आहे? तर प्रवृत्ती आणि निवृत्ती आहे ना, त्यापैकी प्रवृत्ती जीवाचं नुकसान करणारी आहे आणि निवृत्ती जीवाचं कल्याण करणारी आहे का? इथे आल्याच्या नंतर कीर्तनामध्ये यावं, कथेमध्ये यावं, प्रवचनाला यावं, अगदी चांगलं काहीतरी ऐकावं असं वाटणं मनानं, असं वाटणं मनातून, याला म्हणावं मन त्यावेळी निवृत्तीच्या सानिध्यात असणं. तेव्हा मन महाराज इथं घेऊन येतं बरं. आणि इथं आल्याच्या नंतर प्रवृत्ती कशा, निवृत्ती सांगितली मी की बाबा चांगलं काहीतरी ऐकावं वाटणं याला निवृत्ती म्हणतात. पण इथं ऐकायला बसल्याच्या नंतर खाली बसायला टाकलेल्या चटईचे दोरे उपसावे वाटणं याला म्हणतात प्रवृत्ती. प्रवृत्ती ऐका बरं, मनामध्येच निर्माण होणारे हे विचार आहेत. चांगले काहीतरी विचार घेऊन जावं वाटणं याला म्हणावं निवृत्ती. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एखाद्याची चांगली चप्पल घेऊन जावं वाटणं याला म्हणतात प्रवृत्ती. मग ऐका काय आहे बघा, हे मन प्रवृत्तीच्या सान्निध्यात असतं सतत, कारण ती नुकसान करणारी आहे ना. माणसाला कल्याण आपलं जिथं होणार आहे का तिथं जाऊ वाटत नाही. तसं मनाचा स्वभाव आहे. मग या मनानं कृपा करणं म्हणजे नेमकं काय करणं? तर तुकोबराय बोलतात तेने कृपा केली आम्हावरी. म्हणजे नेमकं काय केलं? या मनाने प्रवृत्तीला घटस्फोट दिला. शब्द लक्षात घ्या, प्रवृत्तीला घटस्फोट दिला आणि हे मन कायम महाराज निवृत्तीच्या सानिध्यामध्ये आलं. म्हणजे ज्याच्या जीवनात असं घडलं त्याच्यावर त्याच्या मनाने कृपा केली. मन हे राम झाले, ऐका अशा सर्व कृपा माझ्यावर झाल्या. तुकोबरायांना विचारलं सर्वांच्या कृपा कसं काय झाल्या? कारण हे कठीण आहेत बरं कृपा करणं. मनाचीच कृपा होत नाही महाराज माणसावर लवकर. मग सर्वांच्या कृपा कशा काय झाल्या? त्यावेळेस तुकोबराय बोलतात उगीच नाही झाल्या. मी माझ्या जीवनात संत महात्म्याच्या संबंधाने, संत महात्म्यांच्या बरोबर काहीतरी संबंध जोडलाय, म्हणून माझ्या जीवनामध्ये सर्वांच्या कृपा झाल्या. संबंध जोडला कोणता? लेख. आता लेख दोनही लिंगामध्ये चालणारं वाक्य आहे. आपल्याकडे तीन लिंग आहेत ना, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. लेख हे वाक्य दोनही लिंगामध्ये चालतं. पुल्लिंगीही चालतं आणि स्त्रीलिंगीही चालतं. म्हणजे आमक्याची लेक आहे असं म्हटलं की इथं आलेला लेख शब्द स्त्रीलिंगी आहे, आणि आमक्याचा लेख आहे असं म्हटलं की इथं आलेला लेख शब्द पुल्लिंगी आहे. विढाला वापरलेला लेख शब्द स्त्रीलिंगी आहे. मी संतांची लाडकी. लाडकी या कवर आलेली वेलांटी. पुढे आलेला लेख शब्द कोणत्या लिंगातला आहे?
हे दर्शवते. बरे, लाडका असं म्हटले असते तर मग अर्थ वेगळा झाला असता, पण लाडकी लेक मी संतांची, संतांची लाडकी लेक झाल्यामुळे माझ्यावरती बऱ्याच जणाची कृपा झालेली आहे. थोडासा विचार एक 5 मिनिटात, 5 ते 10 मिनिटात बघायचा आहे. सेवेला विराम द्यायचा आहे. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या श्रद्धेने 1-2 मिनिट हाताने टाळी आणि मुखाने भगवत चिंतनामध्ये सहभागी व्हायचं आहे. अगदी हात मोकळे सोडायचे. इथं आपण यासाठीच आलेलो आहेत. विठोबा रखुमा पहिल्या चरणाचा थोडं का विचार त्या ठिकाणी मी म्हणतोय. मी संतांची लेक झाले, पण अशी तशी नाही. कशी? लाडकी. लाडका, ऐका, लाडकं कोण होत असतं? व्यवहार बोलतोय मी काय फार अध्यात्म सांगायलोय असं नाही. लाडकं कोण होतं घरामध्ये? घरातलं लाडकं कोण असतं? जे लहान असतं ते काय असतं? लाडकं असतं. तसं संतांचं लाडकं होण्यासाठी, ऐका, तुकोबराय बोलतात, मी त्यांची लेक आहे पण लाडकी आहे. याचा अर्थ असा आहे, मी लहानपणा घेतलेला आहे. परमार्थात, ऐका बरं, परमार्थामध्ये ज्याच्या अंगामध्ये नम्रता आहे ना महाराज, भगवान परमात्मा कदाचित त्याच्यावरतीच कृपा करण्याची शक्यता आहे. नम्र झाला भूता तेरे कोंडिले. नम्रता फार महत्वाचा गुण आहे. नम्रता, लीनता म्हणजे लहानपणा. महाराजांनी तर मागून घेतला परमात्म्याकडनं, लहानपण देगा मुंगी सागरे. लहानपणा मागून घेतलेला आहे. म्हणून करता लहान असल्यामुळे लाडकी लेक मी संतांची लाडकी झाले, त्यांची लाडकी झाली. लहानपणा घेतला. पुन्हा अजून काही कसोटी आहे का? अजून कोणी लाडका असतं का आपल्या जीवनात? जसं जो लहान असतो तो लाडका, ही एक कसोटी आहे. तसं अजून कोणी लाडकं होतं का आपलं? असू शकतं का लाडकं? काय म्हणायचं आहे तुम्हाला? अजून कोणी होऊ शकेल का लाडकं? होऊ शकतं महाराज. कोण? ऐका, आपण सांगितलेलं काम जे कधी नाहीच म्हणत नाही का, तो सुद्धा आपला काय होतो? लाडका होत असतो. आपल्या मुखातनं बाहेर पडलेला शब्द जो कधी खालीच पडू देत नाही, तो सुद्धा काय होतो? लाडका होत असतो. तसं
या तुकोबरायाने संतांची लेक झाले, पण लाडकं होण्यासाठी संतांच्या मुखातनं बाहेर पडलेला शब्द कधी खाली पडूच दिला नाही. वचनान मोडी बोलिले, तुका म्हणे जे बोलले ते शब्दच मोडला नाही. म्हणून करता लाडकी लेक मी संतांची. परिणाम फल काय मिळालं संतांची लाडकी लेक झाल्यामुळे? तर मजवरी कृपा बहुतांची, माझ्यावर बऱ्याच जणांची कृपा झाली. ठीक आहे, यांची कृपा झाल्यामुळे काय झालं? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात काही नाही, मी लेक आहे ना, मग माझ्या हातात चुडा आला म्हणे. अखई चुडा हाती आला. चुडा म्हणजे मला पती मिळाला. कसा पती मिळाला? चुडा कसा आहे? अखई चुडा आहे. आता काय आहे? अखई म्हणजे अक्षय, ज्याचा क्षय होत नाही असा चुडा माझ्या हातात आलेला आहे. क्षय होणे म्हणजे फुटणे. चुडा फुटतो की नाही? माता मौल्यांच्या जीवनामध्ये फुटतो. फुटला नाही तर फोडतात, पण तो कधीतरी फुटतो. कधी फुटतो चुडा? चुडा कधी फुटतो माता मौल्यांच्या हातातला? सरळ सरळ आहे, पतीच्या निधनानंतर. महाराज, स्त्रीच्या जीवनातला चुडा काय होत असतो? फुटत असतो. पण ऐका, इथे ही तुकोबरायाची भाषा आहे की माझ्या हातात असा चुडा आला आहे. अखई चुडा हाती आला म्हणजे मला पती असा मिळाला आहे जो न मरणारा पती आहे. कारण चुडा जर अक्षय असेल तर पतीसुद्धा न मरणाराच असला पाहिजे ना. अखई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला. नाकामध्ये जो मेहबूब आहे ना, मेहबूब असतं बघा, हां, तो मेहबूबा कशाचा आहे माहिती आहे का? काय आहे? पती फार चांगला आहे, पण किती असलं तरी तिथे गेल्याच्या नंतर कदाचित त्रास होण्याची शक्यता असते बरं. म्हणून तुमच्या जीवनात असं होईल, तुकोबरायाला कोणीतरी विचारलेलं असावं. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात नाही नाही, कारण माझ्या नाकात जो मोती आहे ना तो साधासुद्धा नाही. मग माझ्यावर कोणाचं बंधन नाही तिकडे. अगदी अंकन या शब्दाचा अर्थ होतो मुक्तता. मुक्ततेचा मोती माझ्या नाकाला आहे. अंकन मोती नाकाला. तुकोबरायाला विचारलं का हो, तुम्हाला तुमच्या पतीकडे घेऊन जाण्यासाठी प्रथमता ते तिकडे एकदा येती जाती झाली की पुन्हा तिकून एक जण येतो बघा घेऊन जायला. काय म्हणतात त्याला? मुराळी म्हणतात. आलेल्या मुराळ्याला ऐका, आलाय तसं वाटं लावता येतं का? नाही ना महाराज. मुलीच्या आईवडिलांची त्या ठिकाणी जबाबदारी असते की जो मुराळी घेऊन जायला आलेला आहे त्याला त्या ठिकाणी कमीत कमी काय करावं लागतं? हां, उगं कमीत कमी कपडे तर करावे लागतात की नाही? बरोबर आहे की नाही? पुन्हा अजून काय काय करावं लागतं? बरंच काही काही असतं. ऐका, करायची जुनी माणसं मुराळ्याला. मग तसं तुकोबराय बोलतात मला घेऊन जायला आलेला मुराळी सामान्य नाही, आणि तो सामान्य नसल्यामुळे माझ्या संतरूपी मायबापाने ऐका काय केलं? संतरूपी मायबापाने त्याचा शृंगार केला म्हणे. काय केलं? त्याच्या हातात अंगठी घातली. कशाची? हां, बोध मुराळी शृंगारेला. आणि अंगठी घातली ती 84चा शिक्का केला. 84 शिक्का या शब्दाचा अर्थ अंगठी. मग ती कशाची अंगठी घातली आहे? मुराळी कोण आलाय? बोध नावाचा मुराळी आहे बरं, साधा सुद्धा नाही. बोध नावाचा मुराळी आला. मग या मुराळ्याच्या बोटामध्ये अंगठी घातली. कोणती? तर 84 लक्ष योनीचीच अंगठी घातली. काय? 84चा शिक्का केला. आहे का? तरी कोणी विचारलेलं असावं, बाई काही जरी असलं तुझा पती एवढा श्रेष्ठ आहे, मग कदाचित हां पुढं जर जीवनात काही झालं तर तुमचं त्या ठिकाणी खटकण्याची शक्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाही का? तुका तुकी उतरला सहानकेचा. एवढं जीवनात कसं घडलं? तर याचं एकच कारण, कृपा का झाली? लाडकी लेक मी संतांची. असा चुडा हातात का आला? लाडकी लेक मी संतांची. सर्व संगती या एका लाडकी लेक मी संताची याला त्या ठिकाणी जोडून घ्या. यथामती यथा अवकाश. वेळ थोडा पुढे गेलाय, त्याला माझा नाविलाज आहे. किमान वक्त्याला 1 तास तरी बोलायला असावं, असं माझं प्रामाणिक मत आहे बरं. आता व्हायला लागलं आहे असं, हां, वेळच मिळत नाही महाराज वक्त्याला. मग ते होतं काय? वक्त्याची अभंगाची अगदी सुरुवातीला एकदा गाठ भेट झालेली असते बरं सुरुवातीला. मग शेवटी भेट झाली तर झाली, नाही तर आजच होतं. किमान कीर्तनाला घेतलेला जो अभंग आहे त्याचा अर्थ तरी समोरच्याला चलत तरी कळावा. हां, एवढा तरी वेळ वक्त्याकडे
त्या ठिकाणी असला पाहिजे. असो यथामती यथावकाश, अगदी जलद गतीने धावत पळत जेवढं शक्य झालं तेवढं थोडंफार चिंतन करण्याचा प्रयत्न आहे. जे आपणाला योग्य वाटलं गुरुदेवांची कृपा आहे. सर्वांनी सुंदर सहकार्य केलं. पुनश्च एकदा आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज यांचे मनपूर्वक धन्यवाद. आईसाहेबांच्या दरबारामध्ये आईसाहेबांच्या समोर सेवा करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. उपस्थित सर्व असणारी महाराज मंडळी, अगदी काल ज्यांची आपण सेवा ऐकली, आपल्या परिसरातील एक उगवतं त्या ठिकाणी परमार्थातलं जाणकार, ज्ञानाच्या दृष्टीने परमार्थ करणारे व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्तीपरायण जयदीप महाराज सेवेमध्ये उपस्थित आहेत. आपण सकाळी ज्यांची सेवा श्रवण केली, आदरणीय भारत महाराज तीही टाळ घेऊन उभे आहेत. इकडे अमर महाराज आहेत, ऋषिकेश महाराज आहेत, मौली महाराज आहेत, भूषण महाराज गेले कैकी, हां भूषण महाराज आहेत. ऐका बरं, मी एक वाक्य बोलतो आणि थांबतो. काय बघा, कोकिळेचं गायन ऐकायचं असेल, मी सतत म्हणत असतो, कोकिळेचं जर गायन ऐकायचं असेल तर वाट बघावी लागते बरं. कोकिळा कधीही गात नाही. मग कधी गाते कोकिळा? पावसाळ्यात नाही, एका ऋतूत गाते. कुठल्या? वसंत ऋतूमध्ये गाते. म्हणजे कोकिळेची त्या ठिकाणी ऋतू किती आहेत? हां नाही माहीत? 6 आहेत, 6. ऐका बरं. हां मग हां आता काय आहे, म्हणजे त्या कोकिळेचं गायन ऐकायचं असेल तर आपणाला 4 महिने वाट बघावी लागते, त्याशिवाय तिचं गायन ऐकायला मिळत नाही. पण अशा कोकिळा आहेत महाराज इथं ज्या 12ही महिने गातात. ऐका बरं. त्याच्यामध्ये आमचे त्या ठिकाणी मौली महाराज, तसेच आदरणीय ऋषिकेश महाराज, भूषण महाराज, ही सर्व मंडळी अगदी कीर्तनकाराने सांगूनसुद्धा शक्यता आपल्या मुखाला विठ्ठल विठ्ठल नाव येत नाही, विठोबा रुक्माई आपल्याकडनं भजन होत नाही, पण कातड्यातून विठ्ठल विठ्ठल आणि विठोबा रुक्माई नाद उमटवण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहेत, असे दोनही त्या ठिकाणी मृदंगवादक महाराज. महाराजांचं नाव मला माहीत नाही आहे. दत्ता महाराज, आदरणीय जयराम महाराज, तीही गेले वाटतं. असं इकडे हार्मोनियमवरती सुंदर त्या ठिकाणी नानांनी साथ केलेली आहे. भजनानंदी माणसं आहेत महाराज. नाना झालं, काका झालं, इकडे गुरुजी उपस्थित आहेत. आपण सर्वच परिचित अपरिचित. इकडे माझ्या डाव्या बाजूला आदरणीय भोसले महाराज उपस्थित आहेत. उपस्थित सर्व श्रोते सज्जन मायबाप मंडळी, अगदी पाठीमागे महाराजांचं सर्वस्वी भार जे सांभाळतात, अगदी नियोजनापासून मी बघतोय 2-4 वर्षापासून अगदी शेवटपर्यंत सर्वस्व त्या ठिकाणी कसलीच अपेक्षा न करता फक्त सेवा एकी सेवा या भावनेने महाराजांच्या बरोबर असणारे परमार्थिक स्नेही श्री हरिभक्तीपरायण आदित्य महाराज, तसेच उपस्थित असणारी ही सर्व गुरुनाम गुरु श्री गुरु ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू रावसाहेब बाबा महाराज पाटील. ते उशिरा आलेत म्हणून त्यांचं नाव उशिरा घ्यायचं आहे. रावसाहेब बाबा महाराज पाटील एकंबीकर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व त्या ठिकाणी बालवारकरी महाराज मंडळी, तसेच आज उपस्थित असणारे त्या ठिकाणी अरुण महाराज, तसेच उपस्थित असणारे माझे परमार्थिक स्नेही श्री हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज, इकडे दशरथ महाराज आहेत, सर्व महाराज मंडळी, सुशन भाऊ आहेत पाठीमागे. आपण सर्व परिचित मंडळी आहेत. आणि माझं काही चुकलं हुकलं तर मला चोप द्यायला उभे असणारे 2 चोपदार. सुंदर अशी त्या ठिकाणी साऊंड सिस्टम आमचे विनेकरी बाबा, मामा, त्यांनाही त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होतो. संस्थांची कमिटीची त्या ठिकाणी सर्व उपस्थित असणारी जी काही मंडळी आहेत, सदस्य मंडळी आहेत, यांनाही त्या ठिकाणी यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि विशेष यावर्षी आपण कार्यक्रमामध्ये आपण जे काही कार्यक्रम करतो आहे ते आपल्या स्मरणामध्ये कायम राहावं. इथं जे काही झालं आहे ते आपणाला नंतर केव्हाही त्या ठिकाणी श्रवणाला मिळावं, बघायला मिळावं, हा भाव अंतःकरणात धारण करून गणेश महाराजांनी आम्ही आदरणीय परमार्थिक स्नेही श्री हरिभक्तीपरायण वैभव महाराज कुलकर्णी, ज्यांची मगाशी आपण प्रवचन सेवा ऐकली, पण त्यांनी लय उशीर केला असं म्हणायला लागले बरं बरेच जण प्रवचनाला. वैभव काका त्यांनीच त्या ठिकाणी एक चॅनल आहे, काय यूट्यूबवरती आपण जर सर्च केलं, पुण्यवाणी या नावाचं त्या ठिकाणी चॅनल आहे. त्यावरती आपणाला इथे झालेली प्रत्येक कार्यक्रम, फक्त प्रवचन सोडून बाकी त्या ठिकाणी 2 सत्रातली 2 कीर्तनं
आणि आपलं ताटीचं त्या ठिकाणी चिंतन, म्हणजे दिवसातले ही तीनही कार्यक्रम आपणाला त्या पुण्यवाणी चॅनलवरती, कालची कीर्तनं आज पडलेली आहेत, आपण ती आत्ताही बघू शकता. काल झालेलं सकाळचं कीर्तन रात्रीचं टाकलं आहे का? हां टाकलं आहे, म्हणजे रात्रीचंही टाकलं आहे. हां, कालची त्या ठिकाणी कथाही टाकलेली आहे, म्हणजे लगेच दुसऱ्याच दिवशी आपणाला झालेल्या त्या ठिकाणी सेवा त्या चॅनलवरती श्रवण करायला मिळणार आहेत. नाव पुन्हा एकदा लक्षात ठेवा, पुण्यवाणी. एवढं यूट्यूबला नाव टाकलं की त्या ठिकाणी आपण त्यांच्या चॅनलवरती जातो आहे. त्यामध्ये आपणाला इथली सर्वच्या सर्व कार्यक्रम अगदी कितीतरी वर्ष जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपणाला ते श्रवण करायला मिळणार आहेत. म्हणून विनंती आहे, कीर्तन श्रवण करा, ताटीचं चिंतन पुन्हा पुन्हा श्रवण करा, जे काही आपणाला योग्य वाटतं ते त्या ठिकाणी स्वीकारा. त्या पद्धतीने परमात्म्याचं चिंतन करत राहा, नामचिंतन करत राहा. आणि चॅनलवर गेल्याच्या नंतर कार्यक्रम आवडला तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल ते शेअर करा. पुन्हा ते काय असू दे, काय असेल ते असेल. असं त्या वैभव महाराजांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वाणीला याच ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर